हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं. चला तर मग आज बनवत आहोत आमरस आणि सांज्याच्या पोळ्या बनवायच्या होत्या आणि काय पचका झाला शेवटी ते सांगेन मी व्हिडिओच्या लास्टला. तर चला म्हणलं, आंब्याचा सीझन आहे, आंबे खूप छान लागतात, सर्वांनाच आवडतात, आमरस हे सर्वांनाच आवडतं. म्हणताना म्हणलं, दरवेळी आपण पुरणाच्या पोळीसोबत आमरस खातोच, तर यावेळी म्हणलं पारंपरिक अशी खूप जुनी रेसिपी आहे सांज्याच्या पोळ्यांची आणि खूप छान लागते, मऊ लुसलुशीत अशी सांज्याची पोळी बनते. तर म्हणलं आज तोच बेत करावा. तर असे आंबे होते, 4च आंबे घेतले होते. आमच्या झाडाला मोठे मोठे आंबे लागतात, 4-5 आंब्यात आमरस होऊन जातं, पुरतं सर्वांना. तर असं कट करून घेतलं, आतले पल्प पूर्ण काढून घेतला, असा छान असा काढून घेतला. आणि बघा तुम्ही किती त्याच्या आतमध्ये त्याचा पल्प आहे बघू शकता. तर असं काढून घेतलं. आणि त्या दिवशी ऊन एक खूप पडलं होतं आणि पावसाचं वातावरण असं काहीच नव्हतं. दुपारचं म्हणलं आमरस बनवून ठेवावं, लाईट ये जा करत होते त्यामध्ये अधूनमधून. तर हे बघा सगळं पल्प काढून घेतलं आहे, मिक्सरमध्ये बारीक करायचा आणि नॉर्मली आपण जसं आमरस बनवतो तसंच बनवले. मस्त असं पिवसर आमरस छान झालं होतं, ऑरेंज कलरचं. हे बघा पल्प, आणि तो घट्ट निघाला होता, त्यामुळे पाणीही खूप मिक्स झालं त्यामध्ये. कोण कोण दूध पण घालतात, पण दूध घातलं की जास्त सेल्फ लाईफ राहत नाही, त्याची खराब होऊ शकतं, त्यामुळं पाणीच घातलं होतं. तर हे असं पूर्ण प्युरी करून घ्यायची. मिक्सरचं भांडं मोठंच घेतलं होतं, कारण का पटपट आवरायचं होतं आणि त्यात लाईट ये जा करत होती, त्या म्हणलं पटकन आवरून घ्यावं. हे बघा पाणी घालते मी, तर ही थिक्कच होतं, एक खूप छान झालं होतं आमरस. तर असं बनवलं होतं आमरस आम्ही. आणि बनवायची होती संध्याकाळी, पोळी बनवायची होती, सांजेची पोळी. हे बघा सांज्याची पोळी बनवायची होती, त्यामुळे ते रवा भाजायला घेतला आहे, 1 वाटी रवा घेतला होता. आपल्याला मऊसूद असा रवा जास्तच म्हणजे भाजून घ्यायचा, आपण जसा शिरा बनवतो तसाच भाजून घ्यायचा. थोडं तूप कमी घालायचं, कारण त्याची बाइंडिंग व्यवस्थित झालं पाहिजे. पुरणाची पोळीला कसं पुरण आणि हे दोन्ही सेम लागतं ना, तसंच हे जही आहे, त्यामुळे ती कणिक वेगळी बाजूला साईडला राहतं, असं काही होत नाही. त्यामुळे एका वाटीला 3 वाट्या पाणी घेतलं आहे, ते थोडंसं नमक टाकायचं, थोडंसं तूप टाकायचं, त्यात तो रवा आपण भाजलेला टाकायचा, तो व्यवस्थित शिजून घ्यायचा. आणि त्यानंतर 1 ते 1.25 वाटी गूळ घातला होता, कारण का त्या आपल्या कणकेवरूनही ते गोड लागलं पाहिजे, म्हणून थोडासा गूळ जास्तच घातला होता इथे. हे असं घालून घ्यायचं, मिक्स करायचं, झाकून ठेवायचं आणि थंड करून घ्यायचं पूर्ण. असं वेगळं बाजूबाजूला करून असे गोळे करायचे, सेम पुरणाच्या पोळीला भरतो तसं पटपट पटपट भरून घ्यायचं. खूप छान होते पोळी, खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा अशी सांज्याची पोळी. तुम्ही खाल्ली आहे का? तुमच्याकडे कशी बनवतात तेही मला सांगा. आणि इथे एक झाली आमच्यासोबत फजिती. आम्ही बाहेर मस्त चुलीवरती म्हणलं सांज्याच्या पोळ्या बनवून घ्यायच्या, चुलीवरच्या खूप छान होतात. पण बनवल्या, थोड्या बनवत होतो तर येऊ लागला पाऊस. जेव्हा आम्हाला काहीतरी वेगळं आणि छान बनवायचं असतं तेव्हा पावसालाही यायचंच असतं. तर हे बघा आम्ही पटपट लाटून घेतो आहे, त्यामुळे असं लाटून घेतलं. नंतर छान अशी भाजली, 1-2 भाजत आल्या होत्या, तोवर जरा पावसाने वेग वाढवला, त्यामुळे आम्हाला सगळं आमचं प्रकरण उचलावं लागलं आणि आतमध्ये न्यावं लागलं. तर हे बघा कसं ते पावसाचं पाणी पडतं, त्यामुळे ते उडत होतं, असं धूर येत होता. पण पोळ्या खूप छान लागतात चुलीवरच्या, मऊ लुसलुशीत अशा खुसखुशीत पोळ्या, पुरणपोळ्या झाल्या होत्या. तर हे बघा खूपच पाऊस यायला लागला, म्हणून आतमध्ये गेलो आम्ही. आणि हे बघा पुरणपोळी पुरणपोळी तुम्ही खाताच, पुरणपोळी कशी खुसखुशीत लुसलुशीत झाली की छान लागते. म्हणून म्हणलं आमरस, आंब्याचा सीझन आहे, तर एकदा आमरस आणि सांज्याची पोळी ही बनवावी, मस्त अशी खुसखुशीत लुसलुशीत लागणारी. तर हे बघा आपण तेल लावायचं, मस्त टम्म फुगल्या होत्या पोळ्या, खूपच छान झाल्या होत्या. तर असं तेल लावायचं सगळीकडून, व्यवस्थित भाजून घ्यायचं खुसखुशीत अशा होईपर्यंत. हे बघा कशी फुगती आहे. तर अशा छान फुगलेल्या झाल्या होत्या सांज्याच्या पोळ्या, अशा बनवल्या होत्या. आणि किती तुम्हाला दिसत पण असेल फोटोत, किती मऊसूद झालेल्या आहेत पोळ्या. आणि त्यात येत होता पाऊस बाहेर खूपच, त्यात लाईटही गेली, पाऊस अजून सुरुवात होत नाही तोवर लाईट जाते, वारंही खूप सुटलं होतं, त्यामुळे लाईट लगेचच घालवतात आमच्याकडे. तर हे बघा किती फुगली आहे छान,
पोळी खूप छान झाली होती, टेस्टलाही खूप छान झाली होती. तर अशी पुरणपोळ्या बनवून घेतल्या, आमरस बनवलं होतं, मटकीची आमटी बनवली होती, भात बनवला होता. असं सिंपल आणि गावाकडच्या रेसिपी तुम्हाला आवडतात का नाहीत ते नक्की मला सांगा कमेंट करून. हे बघा असा सिंपल साधा बेत होता. सांज्याची पोळी, आमरस आणि मटकीची आमटी आणि भात काही घातला नाही मी, भात पण बनवला होता. तर या मंडळी जेवायला असं मस्त जेवण बनलं होतं. तर तुम्हाला कसे गावाकडचे व्हिडिओ वाटतात, गावाकडचे ब्लॉग्स बघायला आवडतात का नाही तेही मला सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि प्रियाला सबस्क्राईब नक्की करा मंडळी. तर हे बघा, हे असं काही वातावरण झालं होतं, आभाळ आलं होतं, हवा सुटली होती थंड अशी, किती छान दिसतंय सगळं. हे बघा, मी वरती गेले होते, हे चिक्कूचं झाड आहे. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. प्रियाला सबस्क्राईब करा.